वांग्याची भाजी बनवणार आहे सोडं घालून. हे वांगी घेतले, कापून धुवून घेतले, ठेवलेत. हे वाटण आहे, खोबरं, कोथिंबीर, अद्रक, लसूण. हे शेंगदाण्याचे कूट आहे. हे सोडा आहे. हे टॅमॅटो, कांदा आणि कढीपत्ता. आपण कढई आता गरम करायला ठेवली आहे. आपण याच्यामध्ये आता तेल ओतूया. त्याच्यामध्ये आता कांदा घालूया. कांदा जरा सोनेरी कलरवरती येऊ द्यायचा. त्याच्यामध्ये आपण हे सोडे घालूया. सोडे धुवून एकदम 3-4 पाण्याने धुतले, म्हणजे तेलामध्ये ते चांगले फ्राय होतील. सोड्याला माती असल्यामुळं ते चांगले धुवून घ्यायचे असते. तर सोडा कोणी कोणी टाकतं, कोणी कोणी टाकत नाही, कोणी तिखट टाकतं. पण माझ्याकडे सोडे होते म्हणून मी सोडा टाकला. कढीपत्ता टाकते, टमाटर टाकते, कांदा आणि टमॅटो जरा शिजण्यासाठी थोडं मीठ टाकते. आता आपण मसाले घालूया. हा तिखट मसाला मी 1.5 चमचा टाकला. हा लाल मसाला, थोडा गरम मसाला, धनिया पावडर, अर्धा चमचा हळद. चांगला आता एकजीव करूया. ते वाटलेला मसाला टाकूया. हा वाटलेला मसाला टाकूया आता आपण. आमच्या सातारा साईडला वांग्यामध्ये सुकट, बोंबील हे टाकते, त्यामुळे त्या वांग्याला जरा चव येते. कोणी कोणी टाकत नाही. मसाला आता चांगला आपला आधी झालेला आहे, शिजत आला. आपण त्याच्यामध्ये हे वांगी घालूया. त्याला जरा परतून घेऊया वांग्याला.
वाटलेला मिक्स टाकूया. तेल लागलं सुटायला आता भाजीला. त्याच्यामध्ये पाणी घालूया. आपल्याला जेवढा त्याचा रस्सा हवे तेवढं पाणी टाकायचं. मीठ मी पहिलं पण थोडं टाकलं होतं, आता पण थोडं टाकते. आता शेंगदाण्याचा कूट घालते. आता 10-15 मिनिटं शिजून घेऊया. चला, झाली आपली वांग्याची भाजी मस्त. आता थोडी त्याच्यावरती कोथिंबीर घालूया. छान वाटते मस्त. आता सर्व करूया. जरा बोलायचा समजून घ्या, नवीन आहे. चला आता जेवायला. झाली आपली वांग्याची भाजी, भाकरी, भात, कांदा. मस्त आपलं सातारकर जेवण आहे. आवडलं असलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.